काल जरांगेंनी चौंडीतील धनगर आरक्षणाच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानं आरक्षणाच्या लढ्यात नवं ट्विस्ट आलंय. धनगरांना आरक्षण कसं मिळत नाही हे आपण दोघं मिळून बघू असं जरांगेंनी काल म्हटलंय. त्यामुळे जरांगे आता आरक्षणासाठी धनगरांना वापर करतायत की काय, धनगर आता आरक्षणासाठी जरांगेंचा वापर करतायत असा सवाल उपस्थित झालाय. त्याचसोबत काल दसरा मेळाव्याच्या भाषणातही उद्धव ठाकरेंनी धनगरांना सोबत घेतल्यानंतर जरांगेंचं कौतुक केले. त्यामुळे ठाकरे भाजपला घेरण्यासाठी जरांगेंचा वापर करतायत का, आरक्षण आणि राजकारणासाठी नेमकं कोण कुणाचा वापर करतंय यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आरक्षण राजकारणासाठी नेमकं कोण कुणाचा वापर करतोय हा सवाल उपस्थित होतोय. धनगरांना कसं आरक्षण मिळत नाही ते दोघं मिळून बघू असं जरांगेंनी काल इशारा दिलेला आहे. उद्यापासून आम्ही सरकारच्या मागे लागणार, आरक्षणासाठी नमुनेबाज समिती नेमली ती नुसती फेऱ्या मारती, आम्ही शांततेत युद्ध सुरू करणार असं जरांगेंनी काल धनगर समाजाच्या व्यासपीठावरून इशारा दिला होता. तुम्ही फक्त धनगर म्हणून कामाला लागला तर 8 दिवसात लाख धनगर एका ताकदीनं उभे राहतील असं देखील आवाहन त्यांनी धनगर समाजाला केलेलं आहे. धनगरांना सोबत घेतल्याबद्दल जरांगेंचं अभिनंदन उद्धव ठाकरेंनी देखील कौतुक केलेलं आहे. ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय ती म्हणजेच धनगरांना सोबत घेण्याबद्दल जरांगेंचं अभिनंदन काल उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. कोण कुणाचा वापर करतोय हा देखील मोठा सवाल आता उपस्थित केला जातोय. उद्यापासून आम्ही सरकारच्या मागे लागणार असं काल जरांगेंनी म्हटलेलं होतं. गणेश हाके भाजपचे प्रवक्ता आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. करण गायकर मराठा क्रांती मोर्चाच्या आपल्या सोबत आहेत. आदित्य फतेपूरकर सदस्य धनगर आरक्षण कृती समितीचे आपल्या सोबत आहेत. आपण पाहतो आम्ही शांततेत युद्ध सुरू करणार काल जरांगेंनी म्हटलेलं होतं. गेस्ट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करणजी देखील आपल्या सोबत आहेत. करणजी, आता सरळ स्पष्ट म्हटलं जात आहे की जरांगेंनी काल एकीची हाक जी आहे ती त्या धनगर समाजाच्या व्यासपीठावरून दिलेली आहे, ती का दिली? बघा, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाज आरक्षणासाठी झगडतोय, तिकडे धनगर समाज सुद्धा आरक्षणासाठी झगडतोय आणि सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येकाच्या हक्काचं आरक्षण ज्याला त्याला मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून काल जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले असं मला वाटतंय. धनगर समाजाकडनं मागणी होत होती की जरांगे पाटलांनी सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन आमच्या आरक्षणाबाबत आमचं मनोधैर्य वाढावं आणि त्याच दृष्टिकोनातून जरांगे पाटील काल त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्या समाजाला सुद्धा, कारण मराठा समाजाची परंपरा आहे, लढवय्या समाज आहे, सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालतो आणि म्हणून जरांगे पाटलांना त्या ठिकाणी बोलवल्यामुळं काल जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले. त्यांनी धनगर समाजाला त्या ठिकाणी कानमंत्र दिले की लढाई लढावी लागते, लढल्याशिवाय काही मिळत नाही आणि म्हणून मराठा समाज आज आरक्षणापासून बाहेर आहे. धनगर समाजालाही वाटतंय की त्यांनाही आरक्षण नाहीये. त्याचबरोबर अनेक समाज अजून जे उपेक्षित आहेत त्यांना जे आरक्षणाच्या बाहेर आहे. या लढाईमध्ये सगळे जर एकत्र आले तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजांना त्याच्या संख्येनुसार आरक्षण मिळावं हे जे धोरण आहे त्या धोरणाला मला वाटतं जरांगे पाटलांनी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली एकी असावी. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपण जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या अनेक थोर महापुरुषांच्या विचारानं हा महाराष्ट्र घडलाय, एक संघ वाढलाय आणि एक दिशेनं आतापर्यंत महाराष्ट्राची प्रगतीकडे वाटचाल असल्यामुळं सगळ्या जाती धर्माला एकत्र आणून एका छताखाली आणून एक संघ सगळ्यांना न्याय द्यावा ही मागणी त्या मागची असावी आणि म्हणून
त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी केलं की आम्हाला ज्या पद्धतीनं फसवलंय, कारण 40 दिवस मराठा समाजाला दिले होते, आश्वासन दिलं होतं, काल ते दिवस संपले. आज पुन्हा एकदा जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेत. म्हणून आमची जशी फसवणूक झाली तशी तुमची होऊ नये या दृष्टिकोनातून जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी समय सूचकता ही धनगर समाजाला दिलेली आहे. त्यामुळे दोन्ही समाज आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि चांगली गोष्ट आहे. ज्या त्या समाजाला ज्याचं त्याचं आरक्षण मागणं हा त्याचा नैतिक अधिकार आहे आणि ते एकत्र येऊन करत असेल तर अभिनंदन आहे. बरं 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 गणेश हाकेजी देखील भाजपाचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. गणेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? गणेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? पोहोचतोय. गणेशजी, एक महत्वाचा प्रश्न असा की काल जरांगेच्या भूमिकेचं समर्थन उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. नाही, बघा, जरांगेच्या कामाचं त्यांनी कौतुक करावं, उद्धव ठाकरेंनी किंवा समर्थन द्यावं. आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची सुद्धा भूमिका ही म्हणजे समर्थनीयच आहे. आणि एव्हा भारतीय जनता पार्टीनंच मराठा समाजाला आरक्षण दिलं, कायदा केला, हायकोर्टामध्ये सुद्धा मोठे मोठे वकील लावून तो कायदा तो स्टँड केला तिथं. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण गेलं तेव्हा सरकार बदललेलं होतं आणि या बदललेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने नीटपणे आपली बाजू मांडली नसल्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण गेलं. तेव्हा आता मराठा समाजाच्या आरक्षणाला म्हणजे पाठिंबा देणं हे नक्राशूर ढाळण्याचा प्रकार आहे, ढोंगीपणा आहे उद्धव ठाकरेचा. की जेव्हा त्यांना या मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं त्यावेळेला सुप्रीम कोर्टातली लढाई त्यांनी जर प्रामाणिकपणे लढली असती, घरात न बसून राहता, अत्यंत हा संवेदनशील विषय आहे आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जसं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी हायकोर्टामध्ये लढाई लढताना अत्यंत चांगल्या पद्धतीचे वकील दिले, अत्यंत विधी त्याला तज्ञ अशा स्वरूपाचे वकील दिले आणि ती लढाई हायकोर्टामध्ये जिंकली गेली. याच पद्धतीनं लढाई जर सुप्रीम कोर्टामध्ये लढली असते आणि हायकोर्टामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचं समर्थन केल्यानंतर हायकोर्टाला हे मान्य करावं लागलं, तसंच जर नीटपणे सुप्रीम कोर्टामध्ये जर ती भूमिका मांडली गेली असती तर कदाचित मराठा समाजाचं जे रद्द झालेलं आरक्षण ते रद्द झालेलं नसतं. या सगळ्या गोष्टीला जबाबदार मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आहेत, जे म्हणून काँग्रेसचे नेते आहेत, नाना पटोले असतील, त्यांचे सगळे नेते असतील, हे सगळे ते मराठा समाजाचं आरक्षण घालवायला ते जबाबदार आहेत. आणि आता गेल्यानंतर, आता सरकार बदलल्यानंतर हा जो ढोंगीपणा आहे हे एक राजकारण आहे. त्यांना जरांगेला पाठिंबा देणं पाटलांना हा एक ढोंगीपणा आहे त्यांचा. म्हणजे यांना म्हणजे यांच्या हातात जेव्हा होतं ह्यांनी काही केलेलं नाही आणि आज पोकळ अशा स्वरूपाचं एक आपलं समर्थन देणं हा एक त्यांचा ढोंगीपणा आहे. या मराठ्यांना जर आरक्षण कोण देईल तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार देईल. त्यामुळं उद्धव ठाकरे काय म्हणाले या गोष्टीला आदित्यजी देखील आपल्या सोबत आहेत. आदित्यजी, ओबीसीतून आरक्षण मागतायत जरांगे आणि तिथं या व्यासपीठावर तुम्ही एकत्र कसे काय? जरांगे पाटील हे जर धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात अतिशय स्पष्टपणे बोललेले आहेत काल चौंडीमध्ये. धनगर समाजाच्या आरक्षणास धनगर समाजामध्ये जर एखादा असा जरांगे पाटील जन्मला असता तर 40-50 वर्षापूर्वीच आम्हाला आरक्षण मिळालं असतं. आमच्या समाजातील नेते मंडळी हे संधी साधू होते. त्यांनी आरक्षणाच्या नावावर भांडवल करून स्वतःचे आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद घेतली. 2014च्या बारामती आंदोलनामध्ये मी सहभागी होतो आणि पूर्ण नियोजनात होतो. तिथं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहयोगी सदस्य असणाऱ्या त्यावेळेसचे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आम्हाला लिखित स्वरूपात प्रत्युत्तर दिलं होतं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आणि त्यात दोघांनी आमची चक्क फसवणूक केली. त्यानंतर सरकार 5 वर्ष 30च्या अहवालाची वाट बघायला लावली आम्हाला. त्या 30चा अहवाल आमच्या माती मारायचा प्रयत्न केला आणि परत तो विरोधात आहे असल्याचं आम्हाला सांगून आम्हाला तो अहवाल बसताना गुंडाळला. अशा प्रकारे तरी 5 वर्ष सलग आमच्या नेते मंडळीला झुरवत ठेवलं आणि धनगर आरक्षणाला विलंब केला.
त्यानंतर 19 साली सरकार आलं महाआघाडीचं, त्यावेळेस सुद्धा आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना वारंवार भेटून चर्चा केली, परंतु कोरोना काळामध्ये 2 वर्षे अशीच गेली. आणि आता मराठा समाज आंदोलनाबरोबर धनगर समाज आंदोलन मोठ्या तीव्र स्वरूपात झालं. त्यानंतर गिरीश महाजन साहेब चौंडीला ते मी तिथं होतो. गिरीश महाजन साहेबांनी 50 दिवसात आरक्षणाचा शब्द दिला आणि चार राज्यामध्ये आम्हाला जी सूची बदललेली आहे त्याच्यात अभ्यास दौरा काढून तुम्हाला 50 दिवसात आरक्षण देतो असं सांगितलं. परंतु मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊन सुद्धा त्यांना अल्टिमेटम पाळला नाही. आमचा अल्टिमेटम पाळणार नाही तर माझी या मायबाप सरकारला, विरोधी पक्षाला, सर्वांना विनंती आहे की आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धनगर समाजाच्या एकाही आमदाराला मंत्री करू नये, एकाही विधान परिषद सदस्यपद देऊ नये, एकालाही महामंडळ पद देऊ नये. कारण स्वतःची सत्तेच्या लालसेपोटी हे लोक, आमच्या समाजाचे नेतेच, हे प्रत्येक समाजामध्ये असे काही गद्दार असतात, त्यातले अनेक गद्दार सरकारमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये सुद्धा आहेत. हे स्वतःचेच आरक्षणाचे मोर्चे काढतात आणि स्वतःच्या मंत्रीपद झाले की विषय संपलेला असतो, समाजाकडे दुर्लक्ष होतं. अशा प्रकारे गेली 50-60 वर्षापासून आमच्या आरक्षणाकडे हेतुपुरस्सर या सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. आमची सरकारला विनंती आहे की कृपया आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही धनगर नेत्याला स्थान देऊ नये आणि त्यांना समाजाबरोबर ते बर आदित्यजी बर करणजी तुमच्याकडे येते पुन्हा एकदा. जरांगे पाटलांनी धनगरांच्या व्यासपीठांवरून एक वक्तव्य केलंय की कसं सरकार आरक्षण देत नाही, दोघं मिळून बघू. आधी मराठ्यांनाच आरक्षण नाही मिळालं, आता तिथं देखील तुम्ही लक्ष घालणार, तर मग नेमकं काय? नाही, हे बघा, त्या व्यासपीठावर ते गेले, त्यांनी तसं बोल, पण मनोज जरांगे पाटलांचं पूर्ण लक्ष हे मराठा आरक्षणावर आहे. मराठा समाजाच्या सगळ्या घटकांनी त्यांना नेतृत्व दिलंय आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आज उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सुरू केलाय. जरांगे पाटलांवर समाजाचा पूर्ण विश्वास आहे. समाज एक संघपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने जे आंदोलन सुरू केलंय, निश्चितपणे सरकारला याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करायला भाग पाडतील. आमचे मित्र गणेश हाके साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय का हेच सरकार आरक्षण देईल, आम्हाला विश्वास आहे गणेशजी, हेच सरकार आरक्षण देईल, पण कधी देणार? बघा, तुम्ही जेवायचं ताट वाढायचं म्हणताय, स्वयंपाक तयार झाला सांगताय, पण जेवायला देत नाहीये. आम्ही आतापर्यंत अशा आश्वासनावर किती दिवस बसायचं? आपल्या सरकारमधले स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले, त्यांनी 30 दिवसाचा अवधी मागून घेतला होता. 30 दिवसाचा अवधी मागून घेतल्यानंतर मी परवाही सांगितलं का आम्ही 10 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा दिले. हे सगळं होत असताना 40 दिवसात जर तुमचा अभ्यास पूर्ण होणार नव्हता, आरक्षणाची समस्या जर सुटणार नव्हती, तर त्याच वेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी वेळ मागून का नाही घेतला? का 30 दिवस मागितले? तुम्हाला 60 दिवस पाहिजे होतं, तुम्ही त्याचे 60 दिवस मागायला पाहिजे होते. तुमच्या बरोबर सगळे अधिकारी होते, तुम्ही त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलूनच हे दिवस मागितले असेल. याचा अर्थ एक असा होतो की सरकारमध्ये अधिकारी आणि मंत्री महोदय यांच्यामध्ये एकमत नाही, ते एकमेकाशी चर्चा करत नाही, फक्त आलेली वेळ मारून न्यायची, आलेला दिवस ढकलून द्यायचा आणि आपलं साध्य करायचं. असं तर काही खेळ चालू नाही ना. तुम्ही आरक्षण दिलं होतं, मान्य ना. मराठा समाजाने तुम्ही आरक्षण दिल्यामुळे तुम्हाला सत्ताही दिली, सत्तेत बसवलं, बहुमतात दिलं. आता त्याच्यात तुमच्यात काय वाद झाले त्याला आमच्याशी काही मतलब नाही, आम्ही काही त्याच्यात पडणार नाही. तुम्ही शिवसेना भाजप का वेगळे झाले, तुमच्यात का दरी पडल्या, आम्हाला काही त्याच्यात समाजाला जायचं नाही. परंतु शिवसेना भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिल्यामुळे आम्ही तुम्हाला बहुमताचं सरकार त्या ठिकाणी निवडून आणण्याला मराठा समाजाने सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळं तुम्ही करणजी मी तुमच्याकडे येते. करणजी येते तुमच्याकडे येते. हे उत्तर आम्हाला पाहिजे. बरं गणेशजी, आता दोन्ही बाजूनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. तुम्हाला असं वाटत नाही का सरकारला पूर्णपणे घेरलेलं आहे? नाही, हे बघा, सरकारला घेरणं म्हणजे ती त्यांची मागणी मागताय आणि तो त्यांचा न्याय आहे, न्याय त्याचा हक्क आहे, तो न्याय त्याच्याप्रमाणे ते लोक म्हणतात, त्याला घेरणे हा शब्द मी म्हणणार नाही. आणि सरकार हे पूर्णपणे दोन्हीही समाजाच्या बाजूने आहे, नव्हे तर त्यांना आरक्षण मिळावं यासाठी पूर्णपणे ज्या म्हणून आमचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल आपल्या कालच्या त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये पण जाहीरपणे सांगितलं, छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं त्यांनी की मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे, जे खरं म्हणजे सगळ्या आपल्याचं दैवत आहे. त्यांची शपथ घेऊन त्यांनी सांगितले. त्यांची ती प्रामाणिक भावना
ती काल जर तुम्ही जर चॅनलवरती जर बघितलेले जर असेल तर त्यांनी जे काही बोललेले आहे तर ते अंतःकरणातून आणि मनातून बोललेले आहे, त्यांची प्रामाणिकीची आहे. परंतु हे आरक्षण देत असताना जसं सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकू शकलं नाही किंवा ते टिकू शकले नाही, तर त्या पद्धतीचं तुम्ही आता दिलेलं आरक्षण हे इतकं कायदेशीररित्या घटनात्मक दृष्ट्या ते योग्य असलं पाहिजे. अगदी टिकेल असं आरक्षण तुम्हाला द्यायचं, बरोबर, मान्य. तुमचा प्रत्येक मुद्दा मान्य, गणेशजी, तुम्ही जे बोललात सरकारच्या वतीने योग्य. पण आता तुम्ही म्हणालात की दोन्ही समाजाच्या बाजू एकदम भक्कम आहेत आणि दोघांची मागणी देखील न्यायिक आहे. मात्र या सगळ्यांमध्ये कसं, म्हणजे तुम्ही दोन्ही समाजाला एकत्र आरक्षण कसं देणार गणेशजी? कसं हा सगळा समतोल तुम्ही साधणार आहे? नाही, ऐकून घ्या मला सगळं. दोन गोष्टी आहेत. मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळ्या पद्धतीचं आहे आणि धनगर समाजाचं आरक्षण हे वेगळ्या पद्धतीचं आहे. धनगर समाजाची जी मागणी आहे ती त्यांची अनुसूचित जमातीची म्हणजे मागणी म्हणण्यापेक्षा त्यांना ऑलरेडी घटनेमध्ये तशा पद्धतीची अनुच्छेद 36 मध्ये तरतूद आहे. घटनेमध्ये त्यांचं फक्त केवळ, मी तुम्हाला सांगितलं काल, मी त्या कार्यक्रमाला होतो, जरंगे ज्या सभेला होते त्या छोटीच्या सभेला मी होतो. त्या सभेमध्ये माझी या आरक्षणाच्या संदर्भातली माझी भूमिका फार मी विस्तारानं काल तिथं स्पष्ट केलेली आहे की हे आरक्षण म्हणजे धनगरांना आरक्षण आहे, पण हे आरक्षण न देण्याचं पाप म्हणूच नका ना. तुमच्या सत्तेत असणारे तुमच्या सत्तेत असणारे लोकच करतात. नाही बघा, 1960 मी तुम्हाला ते सांगितलं, 1950 साली घटना लागू झाली आहे. 50 पासून 67 पर्यंत म्हणजे आम्हाला या धनगर समाज हा अडाणी असल्यामुळे धनगर समाजाला कोणाला आपल्याला आरक्षण आहे हेच माहिती नव्हतं. पण तत्कालीन जे काही राज्यकर्ते होते तेव्हा काँग्रेसची सत्ता होती, जे काही पुढारी नेते होते, त्यांनी, मी तुम्हाला काल माझ्या भाषणात सांगितलं की पहिला 1960च्या विधानसभेमध्ये धनगरांचे 11 आमदार निवडून आले होते आणि धनगर आरक्षण नसताना एवढे आमदार निवडून येऊ शकतात. गणेशजी काही सेकंदांसाठी थांबवते. गणेशजी बोला, आदित्यजी बोला. हे पापाचे भागीदार फडणवीस सुद्धा आहेत गणेशजी. धनगर समाजाला 60 वर्ष फसवलाय म्हणताय ना, फडणवीस सुद्धा पापाचे भागीदार आहेत. नाही, तुम्ही मुळात नाही काय करा, आदित्य तुम्ही काय करायला लागत माहिती का, मुळात तुम्ही काय ज्याने आरक्षण घालवलं त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. तुमचं आरक्षण मुद्दा अद्याप तो नाही ना. घालवलं आरक्षण सोडून द्या गणेशजी. आरक्षण मी मान्य केलं, आरक्षण दिलं, आरक्षण मिळालं, ते टिकलं नाही, तो मुद्दा मान्य. पण सत्तेत तुम्ही आहात ना आता. बरं, ऍडव्होकेट संजयजी देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहे, शरद पवार गटाचे. गणेशजी 1 मिनिटासाठी सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. गणेशजी येते तुमच्याकडे येते. संजयजी आपल्या सोबत आहेत, शरद पवार गटाचे जोडलेले. संजयजी, नेमकी तुमची प्रतिक्रिया काय या सगळ्यांमध्ये? काल मनोज जरांगेंनी एकीची हाक दिलेली आहे. बरं, या सगळ्यांमध्ये हाच प्रश्न उपस्थित होतोय की मराठा आरक्षणासाठी धनगर समाजाचा वापर होतोय की धनगर समाजाचे लोक आता जरांगेंचा वापर करतायत? नेमकं काय सुरू आहे? खरं तर पाहिलं ना की सरकारचे बोलाचे दाखाचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. यांना ना मराठ्याला आरक्षण द्यायचं, ना धनगराला आरक्षण द्यायचं, ना ओबीसीचं राजकीय आरक्षण ठेवायचं, ना मुस्लिमाला आरक्षण द्यायचं. खरं म्हणजे केंद्रात आणि राज्यात ज्यांचं भाजपवाल्याचं सरकार आहे त्यांनी आता कोणाला, त्यांचा मुळातच त्यांची जी मागणी ती आरक्षण मुक्त भारत हे त्यांचा अजेंडाच आहे आणि त्याच्यामुळं हे आज खेळवत बसलेत. यांना जर खऱ्या अर्थाने धनगर समाजाच्या आरक्षणाला 14च्या वेळेसच देवेंद्र फडणवीस म्हणले होते, सन्माननीय मुख्यमंत्री, की आमचं सरकार येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. त्याच्यानंतर 5 वर्ष किती कॅबिनेट झाले, त्याच्यानंतर पुन्हा ते उपमुख्यमंत्री झाले. देशात सुद्धा नरेंद्र मोदी मध्ये 2/3 मेजॉरिटी त्यांचं सरकार आहे. म्हणून माझा यांनी भारतीय जनता पार्टी देशातल्या राज्यातल्या सरकारने खेळ चालवलाय. यांना कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि महाराष्ट्र आणि देश अशांत केलाय. लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली त्यांच्या. बर संजयजी, गणेशजी, मोठा काळ आहे 2014 ते 2023, एवढे दिवस वेठीला ठेवले. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजयजीने जो मुद्दा मांडलाय, आरक्षण मुक्त भारत हा भाजपचा अजेंडा आहे, याचं उत्तर? अजिबात नाही. ज्यांचा खरा अजेंडा काय आहे तो गेल्या 40 वर्षात आपल्याला सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला दिसलेला आहे. महाराष्ट्राचे ज्या शरद पवार साहेबांच्या संदर्भाच्या त्या आपल्या राष्ट्रवादीचे जे नेते आता जे प्रवक्ते बोलत आहेत, अहो त्यांना मला सांगा, धनगरांना जर आरक्षण द्यायचं असतं तर मला सांगतो की 1967 पासून धनगर समाज आम्हाला असलेलं आरक्षण द्या या मागणीसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करून
म्हणजे मागणी मागतो आहे, पण त्यावेळेला हेच काँग्रेसचं सरकार, म्हणजे हे काँग्रेसमध्ये होते, नंतर राष्ट्रवादीमध्ये आले, यांनीच धनगरांना आरक्षण जाणीवपूर्वक दिलं नाही. यांना जर आरक्षण दिलं बरं तर आपले गणेशजी, मतदार- 2014 ते 2023 तुम्ही सत्तेच्या अवतीभवती होतात, फक्त काही काळ महाविकास आघाडी होती, तुम्ही काय केलं या प्रश्नाचं उत्तर द्या. धनगरांच्या आरक्षणाची वाट लावून टाकली होती ना. यांनी सांगितलं होतं की धनगर आणि धनगड हे इथं महाराष्ट्रात नाहीये. धनगर आणि धनगड वेगळे आहेत. या काँग्रेसच्या सरकारने शरद पवार साहेबांनी केंद्राला कळवलं. आपण परत तेच अगदी आपण मागे काय झालं त्यावरच बोलतोय. आत्ताच काय, आता तर तुम्ही आहात ना, तुम्ही पुढे ढकलताय, तुम्ही त्या सरकारच्या नावावर ढकलता किंवा मग तुम्ही पुढे काय. आणि नाही ऐकून घ्या पूर्णपणे विषय समजून घ्या. हॅलो मॅडम, तुम्ही विषय समजून घ्या. यांनी जाणीवपूर्वक धनगरांचं आरक्षण हे षडयंत्र रचून असलेलं आरक्षण नाकारलं. यांना एनपीचं आरक्षण दिलं. एनटी आरक्षण दिलं. त्यावेळेला बरं आदित्यजी बोला, 1 मिनिट संजयजी, 1 मिनिट गणेशजी आदित्यजी 1 मिनिट अगदी. बरं गणेशजी, 2014 ते 2023 तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की यांनी घालवलं आरक्षण, आम्ही दिलेलं होतं वगैरे वगैरे, पण या सगळ्यानंतर सरकार कुठे ना कुठे तुमचंच आहे. फक्त काही वर्षासाठी, म्हणजे अगदी 2 ते 2.5 वर्षासाठी फक्त महाविकास आघाडी होतं. मात्र या सगळ्या दरम्यान तुम्ही झुलवतायत ना लोकांना, नेमकं काय? नाही, अजिबात झुलवलेलं नाही, झुलवतही नाही. जर ती प्रामाणिकपणे जर अशा स्वरूपाची जर इच्छा नसती तर याच सरकारनं, म्हणजे धनगड आणि धनगर हे एकच आहेत, महाराष्ट्रामध्ये धनगड नाहीत, धनगड म्हणजेच धनगर आहेत, असं कोर्टात अफिडेव्हिट करून दिलं नसतं. सध्या जी धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये धनगर समाजाच्या काही संस्थांकडून, संघटनांकडून जी काही याचिका केलेली आहे, त्या याचिकेच्या अनुषंगानं सरकारनं पूर्णपणे त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये समर्थन दिलं आणि ज्या पद्धतीची त्यांना मदत हवी आहे ती संपूर्णपणे मदत दिली. आणि या सरकार म्हणून ज्या गोष्टी त्यांना सपोर्ट करायच्या आहेत, ऍडव्होकेट जनरल पासून ते सगळ्यांना सांगून त्यांना या संदर्भामध्ये मदत करण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे. आणि सरकार या पद्धतीनं धनगरांना हे आरक्षण देण्याच्या बद्दल सकारात्मक आहे, नव्हे भूमिका त्यांची ठाम आहे. आणि तेच मराठा समाजाच्या संदर्भातली आहे. मराठा समाजाच्या संदर्भात तर आमच्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारणच नाही भारतीय जनता पार्टीच्या या सरकारच्या मनामध्ये. कारण या सरकारनं जर द्यायचं, बरोबर सरकारच्या मनात आहे ना गणेशजी, सरकारच्या मनात आहे, तर तुम्हाला काल जरांगे पाटलांची गरज कशी पडली? नाही, सरकार जरांगे पाटलाची गरज आम्हाला कुठे गरज पडली असं कसं? करंजी ऐकताय तुम्ही? काल तुम्ही त्या व्यासपीठावर होतात तेव्हा त्यांनी एकीची आग दिली होती आणि आता तुम्ही म्हणता आम्हाला कुठे गरज पडली? एक गोष्ट, आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला समर्थन धनगर समाजाने दिलं आणि तसंच मराठा समाजाने धनगर समाजाला आरक्षण सपोर्ट केला. सपोर्ट देण्यासाठी जरांगे साहेब तिथे आले होते त्या पद्धतीने. बरं तुम्ही त्या व्यासपीठावर होतात का? तुम्ही त्या व्यासपीठावर होतात? राम शिंदे होते? होतो मी त्या व्यासपीठावरून माझ्या धनगर आरक्षणाच्या संदर्भातली माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे. मग करणजी, तुम्ही त्यांचा वापर करताय का धनगर समाजाच्या आरक्षणासाठी? कारण ते तर म्हणतात आम्हाला नाही करत नाही. अशा चुकीच्या पद्धतीने तुम्ही शब्दप्रयोग करू नका. आम्ही एकमेकांना मदत करतोय की कारण त्यांचाही तो न्याय हक्क आहे आणि धनगरांचा पण आहे, म्हणून धनगरही त्यांना मदत. गणेशजी आता तुम्हीच आता ऑन स्क्रीन आहे, तुम्ही मागे जाऊन पाहिजे ते युट्यूबला नंतर बघा. बोला करणजी, बोला. तुम्ही ऐकलं पहिले सांगितलं की जरांगे पाटीलांना आम्ही बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला. त्यांनी त्या व्यासपीठावरून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत भूमिका मांडली, आनंदाची. आता काय म्हणताय की त्यांना आम्ही बोलवलंच नाही. भारतीय जनता पार्टीचे मत बाजूला ठेवा साहेब. भारतीय जनता पार्टीचे मत बाजूला ठेवा. समाज म्हणून कधीतरी बोलायला शिका. तुम्ही तुमच्या पार्टीची भूमिका घेत असताना तुम्ही धनगर समाजाचे पाईक आहात हे तुम्हाला कळायला पाहिजे. जसं मी माझ्या मराठा समाजाचं खुलेआम बोलतो की माझ्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने तर राज्य सरकारने प्रयत्न करावे. बरं आदित्यजी तुमच्याकडे येते. करंजी येते तुमच्याकडे येते. आदित्यजींचं भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेला नव्हता. तो कार्यक्रम मल्हार सेनेने आयोजित केला होता. बोला आदित्यजी. 1 मिनिट गणेशजी 1 मिनिट. गणेशजी 1 मिनिट बोला. आदित्यजी बोला. करंजींचं जे म्हणणं आहे ना करंजींनी जे म्हणलं की तुम्ही बोलवलं, मी कोण बोलवणार? बरं गणेशजी तुमचं उत्तर मी घेणार आहे, तुम्हाला वेळ देणार आहे. बोला आदित्यजी बोला. तो कार्यक्रम केला होता. हॅलो हाके साहेब 1 मिनिट ऐका. हाके साहेब 1 मिनिट ऐका.
आपण 2014ला जो हा शरद पवार साहेबांच्या बारामतीवर मोर्चाकडून गेलो होतो हा धनगर समाज आरक्षणासंदर्भात, त्यानंतर शरद पवारला शिवाय देऊन झाल्या आपल्या सगळ्या संपल्या. हम्म. आता ह्या 9 वर्षामध्ये आपण फडणवीसच्या नागपूर मोर्चे घेऊन जाणार आहात का? शरद पवारने आपल्याला कधी लेखी दिलं नाही की तुम्हाला आरक्षण देतो म्हणून. फडणवीसने लेखी दिल्या, हा फडणवीसांनी आश्वासन दिले 2014ला धनगरांना आरक्षण देणार. नाही लेखी आहे. नव्हतं, त्यांना देवेंद्र धनगरांना फडणवीस आरक्षण द्यायचं होतं म्हणून देवेंद्र त्यांनी फडणवीस स्पष्टपणे साहेबांच्या सांगितलं. देवेंद्र यांना फडणवीस साहेबांच्या द्यायचं सहीचं नव्हतं, पत्र त्यामुळे आहे. शब्द देण्याचा. देवेंद्र शरद फडणवीस साहेबांच्या पवारांना सहीचं आरक्षण पत्र आहे. द्यायचं नव्हतं. ना त्यांना देवेंद्र मराठ्यांना फडणवीस साहेबांच्या आरक्षण सहीचं द्यायचंय, पत्र ना आहे. त्यांना धनगरांना आपण आरक्षण त्या द्यायचंय. संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नागपूर मोर्चा आमच्यावर येणार का? तुम्ही दोन आणि उत्तर द्या गणेशजी, उत्तर द्या, उत्तर द्या. हे बघा, आपण खूप ऐकून घ्या, आपण खूप माझ्यापेक्षा सिनियर आहात. आपण समाजकार्य आणि भाजपचे खूप मोठे पदाधिकारी आहात. मी त्यामुळे अत्यंत छोटा पदाधिकारी आणि कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला नम्रपूर्वक सांगतो, तुमच्या फक्त आक्रमक स्वभाव नसल्यामुळेच तुम्ही पाठीमागं पडलाय. तुम्हाला एमएलए मिळू शकलेलं नाही. बरं गणेशजी एक साधा बरं आदित्यजी बरं तुमचा प्रश्न कळला आदित्यजी. बरं आदित्यजी तुमचा प्रश्न कळेला मी विचारते. साहेबाला ज्यांनी शिव्या दिल्या ते आमदार होऊन बसले आणि तुम्ही पक्षनिष्ठा बघत बसला आणि तुम्ही पाठीमागं पडला. माझा तुम्हाला मुद्दा आहे, शरद पवारला शिव्या देऊन संपले असतील तर आता आरक्षणावर पण बघा, जरा सरकारला विनंती करा. बरं गणेशजी तुम्ही म्हणताय तुमचा प्रत्येक मुद्दा मान्य आहे, सरकार प्रयत्न करताय, सरकार करणार. गेल्या 40-42 दिवसांपासून मराठ्यांच्या आरक्षणासाठी तिकडे उपोषण सुरू आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर धनगर समाज गेल्या 10 वर्षापासून हेच ऐकते की आरक्षण मिळणार कधी मिळणार. लेखी आहे त्यांच्याकडे. आरक्षण ही गोष्ट अशी आहे मॅडम, तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे की ती काही असं दिलं शब्द आणि त्याला लगेच ते तो पत्र इश्यू केला असं होत नसतं. त्याला अनेक कायदेशीर बाबी असतात, संविधान असतात. संविधानाच्या चौकटीत राहून या आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी पूर्तता प्रक्रिया पूर्ण करावी लागतात. तर त्याला काही काळ फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पूर्णपणे. एक मिनिट आदित्यजी त्यांचं होऊ देत, मी येते तुमच्याकडे. त्यांचा मुद्दा होऊ देत, तुमच्याकडे येते आदित्यजी. साहेबांनी सांगितलं होतं, त्यांचा मुद्दा होऊ देत. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे. कॅन्डिडेट मध्ये मी आरक्षण देतो. आजही आमची ती आपण 10 वर्षांतर परत भूमिका असून चालत नाही ना गणेशजी. कृती काय फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि मी तुम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये आरक्षण देतो. त्या मुद्द्यावर बोला गणेश साहेब, हाके साहेब, आपण या मुद्द्यावर बोला. आपण ते आरक्षण द्यायला नाकाम ठरलेला आहात. लोकांना शिवाय देऊन आरक्षण मिळणार नाही. तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. जसं बारामतीला गेलो तसं आपल्याला नागपुरात जावं लागणार आहे. 10 वर्षापासून प्रयत्नच करतात आदित्यजी ते. बोला करणजी, बोला. आरक्षण मिळावं यासाठी मी सामाजिक माझा समाजाचा घटक म्हणून मी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 30-35 वर्ष मी चळवळीत आहे. मी पण काम करतो आहे. आणि हे सगळं करत असताना एखादं पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या एखाद्या पक्षाला, एखाद्या नेत्याला बदनाम करणं, षडयंत्र रचून त्याला त्या विषयात समाजाच्या त्याला अंगावर घालणं, हा जी प्रक्रिया सध्या सुरू आहे ना, तर ती अत्यंत मला असं वाटतं घृणास्पद आहे, ती वाईट आहे. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाची सुद्धा आपण कदर करण्याची आवश्यकता आहे. मी एवढं सांगितलं की जे आम्हाला आरक्षण देत नाही, तुम्हाला तुमचं आरक्षणच नाही, तुम्ही अनुसूचित जमातीत येतच नाही असं म्हणणाऱ्या लोकांच्या बद्दल तुम्ही आज काय करणार? वेळ मागतात मग तुम्ही फक्त लोकांना वेड्यात काढण्यासाठी वेळ मागतात का? तुम्हाला माहित नाही का? मग त्यांना ठीक आहे, चला मी अँकर ज्या अँकर आहेत आपल्या त्यांचा अभ्यास नसेल, तुमचा अभ्यास आहे ना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वेळ कशी माहिती, तुमचा अभ्यास आहे का? मग करणजी एक मिनिट आता मला बोलू देत. या सगळ्यांमध्ये गणेशजी तुम्हाला मी वारंवार सांगते, आश्वासन मी नाही दिलेली किंवा माझ्या चॅनलनं लोकांना आश्वासन नाही दिलेलं. आश्वासन तुम्ही तुमच्या सरकारनं दिलंय, तुमच्या नेत्यांनी दिलंय. आम्ही आश्वासनं नाही दिलेली. आणि आश्वासनं दिली म्हणूनच त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी मी सांगतो, हे सरकार ज्या ज्या गोष्टी कायदेशीर करायच्या त्या गोष्टी करताय. मला मी तेच सांगितलं, त्याच्यासाठी तुमच्याकडे यंत्रणा नाही का? तुम्ही लोकांना आश्वासन कसे देतात? 40 दिवसाचं 50 दिवसाचं आश्वासन कुठल्या बेसवर देतात तुम्ही? म्हणजे तुम्ही मोगम बोलतात का? राज्याचे मुख्यमंत्री मोगम बोलतात? त्यांना माहिती पाहिजे ना. नाही, तेच सांगितलं तुम्हाला आम्ही की प्रामाणिकपणे त्यांना ते आपल्या
म्हणजे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांना आरक्षण देण्याची त्यांची प्रामाणिक भूमिका मान्य हे देत आहे असताना गणेशजी, काही वारंवार प्रक्रिया भूमिका करण्यासाठी भूमिका थोडा मान्य या आहे. सरकारनं मान्य या केलं मुद्द्याला मी आरक्षण दिलं आणि होतं, इथं बसलेल्या मराठा सगळ्या समाजाचं प्रवक्त्यांनी मान्य केलं. भूमिका आहे फडणवीसांची आरक्षण देण्याची, मान्य केलं, वारंवार म्हणते. पण कृती काय? 10 वर्ष कमी काळ नाहीये, भला मोठा काळ आहे. प्रत्यक्षात काय वास्तव काय? गेलेलं सरकार गेलं, आलेले सरकार आले, आता सरकार काय करते हा मोठा प्रश्न. जो प्रश्न करणजींचा आहे, जो प्रश्न आदित्यजींचा आहे आणि जो प्रश्न माझा आहे की आताच्या आरक्षणाचं काय, आरक्षणाचं बोला. आणि इथं कोणी मी आश्वासनं दिलेली नाहीत कोणाला, त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही देणार. सत्ताधारी तुम्ही आहात, सरकार तुम्ही आहात, लोक तुम्हाला विचारणार आहेत. नाही आम्ही नाही विचारणार म्हणूनच सांगितलं की त्याला म्हणूनच उत्तर देतोय की आरक्षण दिलं. मी कोणा सांगतो आरक्षण फक्त भारतीय जनता पार्टीच मराठा समाजाला आणि धनगर समाजाला देऊ शकेल, अन्य कोणाचीही इच्छा नाही. आणि ते देत असताना मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत, जी काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या आहेत, त्या करण्यासाठी जो काही लागतो तो तेवढा वेळ लागतो आहे आणि प्रामाणिकपणे ह्यांना द्यायचे आणि हे आरक्षण निश्चितपणे हेच सरकार देईल याच्याबद्दल माझ्या मनात बरं, सरकार देईल. सरकारनं शपथ देखील खाल्लेले आहे, काल सरकारनं शपथ देखील खाल्लेली आहे, तरी सुद्धा आहे जैसे परिस्थिती. उपोषणावर बसले पुन्हा जरांगे. बोला आदित्यजी, बोला. आके साहेब, आपला एक कार्यकर्ता जत तालुक्यातून आत्महत्या केलेला आहे. त्याचं कुटुंब अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आपण याची जाण ठेवली पाहिजे. सरकारकडे या गोष्टीचा आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. 2014 पासून आम्ही हेच ऐकतोय की फडणवीस साहेब सकारात्मक आहे, सरकार आपल्याला आरक्षण देणार आहेत. हे ऐकून फक्त मताचे टोकरे भरून घेऊ नका. समाजाला स्पष्ट सांगा, देणं असेल देता येत नसेल तर नाही म्हणून सांगा. अनेक मार्ग आहेत या गोष्टीमध्ये. आपण वारंवार ते सांगताय की सकारात्मक आहे. किती दिवस आम्ही तर वाट बघायची. ज्यांच्या दुमड्या भरायचे सगळ्या दुमड्या भरून घेतलेल्या आहेत आणि समाजाला वाळीत तसं वाऱ्यावर सोडलेलं आहे. आमची प्रमुख भूमिका आहे आणि प्रमुख मागणी आहे सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्यांची, मराठा कार्यकर्त्यांची, की आरक्षण हे मिळालंच पाहिजे. बरं गणेशजी, माझा एक साधा प्रश्न आहे. काल तुम्ही त्या व्यासपीठावर होतात आणि आज थेट तुम्ही म्हणताय की एक पक्षाचे प्रवक्ते म्हणून बातचीत करतायत की भूमिका घेतली आणि आदित्यजी तुमचे सगळे दावे खोडून काढतायत. काय नेमकं तुमचीच कोंडी झाली आहे का? नाही अहो मी बघा, तुम्ही काल माझी भूमिका काय होती ते तुम्ही ऐकलंय का? तुम्ही माझी जी काल भूमिका होती तीच माझी आज भूमिका आहे. माझी वेगळी भूमिका मी बदललेली नाही. आणि दुसरी गोष्ट साहेब, तुम्ही जे ट्विस्ट केलं की जरांगे साहेबांना आम्ही बोलवलं नाही, मी असं म्हटलेलं नाही. जरांगे साहेबांना ज्या संघटनेनं तो कार्यक्रम कालचा बरं, एक मिनिट आपण माझे पक्षाचे प्रवक्ते आहात, पक्षाचे जोडे काय चालू आहे ते. मराठा समाज रस्त्यावर उतरलाय, धनगर समाज रस्त्यावर उतरलाय. तुम्हाला प्रामाणिकपणे माझी विनंती आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षाचे जोडे बाहेर ठेवून समाजाचं कसं कल्याण ते बघा. नाही अहो मला मी तेच सांगतो, ज्या पद्धतीचं तुम्ही ट्विस्ट करून तुम्ही सांगितलं की कोणी त्यांनी पण ट्विस्ट केलं का? त्यांनी ट्विस्ट केलं, तुम्ही ट्विस्ट केलं. बरं, मी ट्विस्ट केलं. तुम्ही दोघांनी ती भूमिका ऐकली होती की नाही? करणजी, तुम्ही ऐकलं होतं हे काय म्हणाले? ऐकूया, तुम्ही ट्विस्ट केलं. ह्या लोकांना फक्त दुसऱ्यावर लोटायचं कळतं, स्वतःला सेव्ह करायचं ठरतं. अरे भारतीय जनता पार्टी, तुम्ही सत्ताधारी पार्टीचे प्रवक्ते आहात. आपण बोलताना किमान काय बोलतो याचं आपल्याला कळायला पाहिजे. आपण दुसऱ्यावर दोष देतो. अरे उत्तरं तुम्हाला द्यायची, आश्वासनं तुम्ही दिले. तुम्ही आश्वासनं देत असताना तुम्ही दुसऱ्यावर ढकलता आणि स्वतःची बाजू सेव्ह गणेशजी, करता. एक साधं उदाहरण आहे माझं. करणजी, एक मिनिट 3 महिन्यात जर आणू शकलो नाही, ओबीसीचं आरक्षण 3 महिन्यात आणू शकलो तर राजकीय संन्यास घेतो असं फडणवीस साहेब बोलले होते. त्याच्याबद्दल विचारा त्यांना काय झालं त्या गोष्टीचं. बोला आता गणेशजी, बोला. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांब पडल्या तुमच्या कारणामुळं. नाही मी तेच तुम्हाला सांगितलं. कधी संन्यास घेणार आहे तुम्ही राजकारणातनं? राजकारणाचा संन्यास हलवलं कोणी? 3 महिने पुन्हा आपण तेच म्हणतोय, आरक्षण कोणी घालवलं? सरकार तुमचं आताचं काय बोला आताचं? तुम्ही आरक्षण नाही दिलं तर मी राजकीय संन्यास घेतो. राजकीय संन्यास कधी घेणार तुम्ही? नुसतं फसवून करून लोकांची करमणूक करून लोकांना समाज लोकांना येण्यात काढून धंदे बंद करा. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मुद्द्यावर टिकप राहा. तुम्ही मराठा समाजात 40 दिवसात देतो म्हणलाय, धनगर समाजात 60 दिवसात देतो म्हणलाय, ओबीसी आरक्षण 3 महिन्यात देतो म्हणलाय. कधी देणार? सत्तेवर बसायसाठी फक्त तुमचं लालून चालू आहे ना सगळ्या गोष्टी. बघा, सत्तेवर बसण्यासाठी जर तो शब्द जर केला असता तर तुम्हाला सांगतो की सत्ता जेव्हा नव्हती तेव्हाही आम्ही त्या भूमिकेशी
सहमत होतो आणि तीच भूमिका आमची होती. तुम्हाला आमच्या प्रामाणिक भूमिकेबद्दल शंका तुमच्या मनामध्ये येण्याचं कारण असं आहे की लागत असेल त्याला तो वेळ लागतो म्हणून तुम्हाला शंका येत असेल. पण जर प्रामाणिक भूमिका जर नसती तर या गोष्टी पुढाकार घेतला नसता. या गोष्टीच्या अनुषंगाने त्याच्या अंमलबजावणीसाठी बरं बोला करणजी बोला बोला करणजी बोला. म्हणतात आमची द्यायची अपेक्षा आहे वेळ. अहो किती वेळ द्यायचे ते वेळ तर एकदा निश्चित ते करा 10 का? वर्ष हे 42 ती वेळ दिवस तुम्ही एकदा निश्चित करू शकता का? तुम्हाला किती वेळ लागणार आहे याची निश्चिती देऊ शकता का तुम्ही? तुम्ही फक्त आश्वासन देऊन फसवताय, त्याच्या पलीकडे काहीच करत नाही तुम्ही. नाही करंजेजी, तुम्ही माझं असं म्हणणं असं आहे की बघा तुम्हाला सुद्धा तुम्ही जेव्हा 33 महिने इथं सरकार या महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेला तुम्ही कुणीच काही बोलला नाही किंवा 33 महिने आता या सरकारला आल्यानंतर मी अशोक चव्हाणांच्या बंगल्यावर जाऊन आंदोलन केलंय, मी मातोश्रीवर जाऊन आंदोलन केलंय. बरं करणजी बरं करणजी तुम्ही तुमची भूमिका मांडली. एक मिनिट करणजी सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझ्यावर 13 केसेस दाखवले. तुम्हाला बरं गणेशजी बरं करणजी एक मिनिट आरक्षण कधी देणार ते सांगा. बरं करणजी एक मिनिट. गणेशजी तुम्ही 30 दिवस मागितले सरकारनं, त्यांनी तुम्हाला 40 दिवस दिले. आता काय केलं या 40 दिवसात सरकारनं? आहे का काही आज पुन्हा ते उपोषणाला बसलेत? बघा आता बघा मी काही सरकार नाही आहे, मी आहे एका पार्टीचा प्रवक्ता. सरकार काय करत आहे हे सरकारचा कुठे प्रतिनिधी तुम्हाला सांगू शकेल. आता पुन्हा तुम्ही नाही ऐकून घ्या. सत्तारूढ पक्षाचा मी प्रतिनिधी म्हणजे सरकारचा प्रतिनिधी नाही आहे. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. प्रवक्त्याचा अर्थ समजतो का तुम्हाला? म्हणजे सरकारची बाजू तुम्हाला मांडायची आहे आणि तुम्ही म्हणता आता मी सरकारचा प्रतिनिधी नाही, मी भाजपचा. सरकार नाही. अरे वा, मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पाठवा. ऐकून घ्या तुम्ही. बरं करणजी त्यांचं ऐकूया मोठा सहभागी पक्ष आहे. संजयजी एक मिनिट येते तुमच्याकडे. गणेशजीने त्यांची भूमिका मांडू द्या. बोला गणेशजी बोला पटकन. नाही मी तुम्हाला पुन्हा सांगितलं, तुम्ही मला आज सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलवलंय का भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून बोलवलंय? भाजपचा प्रवक्ता म्हणून तुम्ही इथं बसलाय. मग भाजपचा प्रवक्ता म्हणून मी बोलत असताना मी भाजपा सरकारमध्ये आहे, असं काय करता? ऐकून नाही मी बोलू दे त्यांना बोलू दे. मी सरकार म्हणून बोलू शकत नाही. मी माझ्या भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून तुम्हाला बोलतो. माझी प्रामाणिकरित्या भाजप म्हणून दोन्ही समाजाला आरक्षण दिले पाहिजे, मिळालं पाहिजे आरक्षण आणि ते सरकारने दिलं पाहिजे अशीच माझी भूमिका. प्रयत्न तुमचे दिलं पाहिजे. सरकारमध्ये तुम्ही महत्वाचे ना, केंद्र सरकारकडून 100% या भूमिकेशी सहमत आहे. बरं संजयजी बरं आता गणेशजी 100% या भूमिकेशी सहमत आहे. बरं तुमची भूमिका स्पष्ट झाली. बोला संजयजी बोला, ते अजून वेळ मागतायत. आता गणेशजी असं बोलतायत की मी भाजपचा प्रवक्ता आहे, सरकारचा नाही. देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान आहेत, इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. दोन्हीमध्ये भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये सहभागी असलेला एक प्रमुख पक्ष आहे आणि त्यांना आरक्षण द्यायचं नाही. उद्या मी तुम्हाला सांगतो, आजच्या परिस्थितीत मराठा समाजाला ताटकट व्हायचंय, धनगर समाजाला ताटकट व्हायचंय, ओबीसी समाजाला आरक्षणाची भूमिका मध्ये त्याचं राजकीय आरक्षण गेलं, त्याच्याबद्दल काही करायचं नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सर खऱ्या अर्थाने यांच्या मनामध्ये प्रामाणिकपणे जर या समाजाला आरक्षण द्यायची इच्छा असती तर ती 50% शिलिंग जे इंदिरासाहनी केसेस मध्ये आहे त्या संदर्भात यांची फुल्ली मेजॉरिटी आज सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे. त्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये भारताच्या संसदेमध्ये कायदा मांडून जिची जनगणना आहे, जी मागणी सगळ्या समाजाची सर्व समाजाची एकदा जनगणना करून त्याच्या पद्धतीने तो समाज संख्येने जेवढा आहे त्याला तिथं आरक्षण यांनी दिलं असतं. परंतु यांनी 2011ला जनगणना केल्यानंतर 22ची जनगणना केली नाही. आणि आता जनगणना करत नाही. जातनिहाय जनगणना करावी. ज्या जातीची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी भारताच्या संसदेमध्ये जे सर्वोच्च आहे तिथं कलम 368 मध्ये घटना अमेंडमेंट करून त्या अमेंडमेंटच्या माध्यमातून इंदिरासाहनी जजमेंट जे आहे त्या जजमेंटची शिलिंग उठवण्यात यावी आणि सगळ्या समाजाला आरक्षण देण्यात यावं. परंतु गणेशजीच्या पक्षाचे आरक्षण देण्याची इच्छाच नाही. मी मुळात त्यामुळे सगळ्यामध्ये भांडण लावण्याची कामं करतात. संजयजी गणेशजी धनगर समाजालाही संशय आहे, मराठा समाजालाही संशय आहे सरकारच्या भूमिकेवर. नेमकं काय तुम्ही म्हणताय? भूमिका स्पष्ट आहे पण काय?
नाही, सांगितलं ना, आरक्षण देण्याचीच भूमिका आहे. दोन्ही समाजाला आरक्षण देण्याचीच भूमिका आहे. आणि आरक्षण देत असताना घटनेमध्ये ज्या आरक्षणाच्या तरतुदी आहेत, तर त्या तरतुदीच्या अनुषंगाचा सगळ्या गोष्टी पूर्तता करूनच आरक्षण द्यावं लागतं. तर ते आरक्षण अहो, गणेशजी, तरतुदी आम्ही सांगितलं तुम्हाला आरक्षण द्यायचं, तुम्हाला रोखलंय पण मला सांगा ना, टिकणारं त्या आरक्षण दिवसात हवं सगळं अधिवेशन बोलत नाही. त्या दिल्लीचे अधिकार काढून तुम्ही अधिवेशन बोलतात, बरं. एका दिवसात नोटबंदी करतात. मग तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत हा निर्णय का संसदेत स्पेशल अधिवेशन बोलत नाही? तुमचे डोळे तुमच्या पक्षाची फुल मेजॉरिटी नाही आहे. बघा, अहो, तुम्ही संसदेत अधिवेशन बोला ना. काय तपास करा. करणजी बोला. एक मिनिट. बरं करणजी 1 मिनिटासाठी थांबवते, आदित्यजी बोलतायत मग येते तुमच्याकडे. करणजी हा बोला, आदित्यजी बोला अगदी काही सेकंदात. हा हाके साहेब, आपण भाजपचे प्रवक्ते म्हणून आज आपण बोलत आहात. भाजपने दिलेल्या प्रदेश देवेंद्र फडणवीस साहेबांनी सही करून दिलेल्या पत्राचा आपण उल्लेख करत नाही कुठं. आरक्षण देतो हे वारंवार आपण सांगतायत. अभ्यास चालू आहे, अनेक गोष्टी चालू आहेत, टीस येणार आहे वगैरे वगैरे आम्हाला सांगून सगळं झालेलं आहे. अजून तुम्हाला सरकार किती वर्ष चालवायचं आहे म्हणून तुम्ही आम्हाला जोडवताय की आरक्षण देतोच, आरक्षणाची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे तुम्हाला सरकार चालवायचं, आरक्षण द्यायचं असतं तर तुम्ही पाठीमागे देऊ शकला असतात. तुमचं केंद्रात आणि राज्यात दोन्ही सरकार तुमचं होतं. एक वटहुकूम काढला असता, आरक्षणाची मर्यादा वाढवली असती तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. आणि धनगर समाजाचा एक बिल पास केलं असतं तर 1 मिनिटात धनगर समाजालाही मिळालं असतं आरक्षण. कशासाठी तुम्ही तुमच्याकडे फडणवीसांनी दिलेले लेखी आहे ना आदित्यजी, मग तुम्हाला सरकारवर एवढा संशय काय का? म्हणजे गणेशजींनी सांगितलं सरकार हे करताय, सरकारचं काम सुरू आहे, मग तुम्हाला का संशय? सरकार काही करत नाही. 2014च्या उपोषणानंतर सोडलं. फडणवीस साहेब तिथं आलते, सुभाष देसाई तिथं आले होते. या दोघांनी आमच्या उपोषणकर्त्याचं 15 उपोषणकर्त्याला सरबत पाजून उपोषण सोडलं. आणि तेव्हाच फडणवीस साहेबांचं भाषण आहे, रेकॉर्डिंग त्याचं लेखी आहे की सर्व माझा अभ्यास झालेला आहे. सर्व 22चा मी अभ्यास करून आलेलो आहोत. धनगर समाज आरक्षणाचा विषय मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. अभ्यास झालेल्या व्यक्तीमुळे आम्ही बोलतो. आम्ही अजित पवार एकनाथ शिंदे साहेबांवर कुठलाही आरोप करत नाहीये, कारण त्यांनी त्यावेळेस ते प्रक्रियेतही नव्हते आणि त्यांनी आम्हाला कुठे लेखी दिलं नाही. त्यामुळे आमचा आरोप जो आहे करणजी, तुम्हाला देखील असाच संशय वाटतो का सरकार आरक्षण देईल की नाही? कारण का स्वतः मुख्यमंत्र्यांना भाषण सोडून जाऊन शपथ घ्यावी लागलेली आहे. पहिली गोष्ट तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ घ्यायची गरजच नव्हती. तुमचा जर प्रामाणिकपणा असेल तर शपथ घ्यायची गरज नाहीये. 40 वर्षापासून जेवढे मुख्यमंत्री झालेत ते सगळे मुख्यमंत्री फक्त आश्वासन देत आहे. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्या दिवशी आंतरवलीला आले. मला तेच सांगायचं की त्यांना माहित होतं मी मुख्यमंत्री आहे आणि एका मुख्यमंत्र्यानं जबाबदारीनं स्टेटमेंट आणि वचन द्यायचं असतं. त्यांनी 30 दिवस मागितले. 30 दिवसात तुम्हाला कायदेशीररित्या टिकणारं आरक्षण देतो. करणजी, माझा एक शेवटचा प्रश्न साधा तुम्हाला. करणजी, माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, त्याचं उत्तर मला हवंय की तुम्हाला खरंच एकीची गरज आहे का पुढच्या काळात तुमच्या आरक्षणासाठी? हे बघा, मराठा समाज त्याच्या न्यायिक हक्कासाठी एकवला आहे. कोटीच्या रूपाने लोक रस्त्यावर उतरले. धनगर समाज आम्हाला पाठिंबा देत असेल तर अति आनंद आहे. मुस्लिम समाजाला दिलाय, दलित समाज, सगळ्या समाजाची एकी आम्हाला महत्वाची आहे. आमचं आरक्षण मिळवताना आम्हाला सगळे समाज सोबत घेऊन जायचंय. आम्हाला आमचं आरक्षण न्यायिक मिळवायचंय. 50% आत ओबीसीतून आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आमचं हक्काचं आरक्षण पाहिजे. बर आता आदित्यजी, तुम्हाला जरांगेंची गरज आहे का तुमच्या आरक्षणासाठी, जेव्हा की तुमच्याकडे लेखी सगळे? मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे. आम्ही त्याचा धाकटा भाऊ म्हणून आम्ही संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देतानाच धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट आमच्या हातात दिलं पाहिजे. आमची हीच प्रमुख भूमिका आहे. बरं गणेशजी, तुमची भूमिका कृतीत बदलणार आहे का आता? कारण उपोषण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि धनगर समाजाचं काय, कसं या सगळं समतोल आता तुम्ही साधणार आहे? बघा, मी पुन्हा सांगितलं की ज्या गोष्टी आता मला सांगतो की सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे इतक्या गोष्टी स्पष्ट केल्या असताना तुम्ही मला सांगतो की त्या गोष्टीच्या बद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं ट्विस्ट करून वेगळ्या पद्धतीने विचारण्याचं काही कारण नाही. तुमचे स्टेटमेंट तुम्ही नंतर जाऊन बॅक करून बघा किती बदललेले आहे. सरकार म्हणून जी भूमिका आहे ते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विशद केलेली आहे. स्पष्ट भूमिका आहे आणि तीच भूमिका सरकारची भूमिका आहे. बर एकूणच जर करणजी आपण पाहिलं तर उपोषण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि सरकारचं अद्याप कुठलं आश्वासन, ते म्हणतायत की आम्ही या सगळ्यांवरच अजूनही करतोय, आम्हाला वेळ हवी आहे. काय तुमची शेवटची भूमिका असणार आहे अगदी काही सेकंदात?
40 वर्ष समाजाने वेळ दिली. आताही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं होतं. आता आमच्याकडे वेळ नाही. सरकारने कशा बेसवर आम्हाला आरक्षण द्यायचं ते कधी द्यायचं आता सरकारने ठरवावं. मराठा समाजाकडून आता वेळेची अपेक्षा करू नये आणि ती वेळ मिळणार नाही. जर जरांगे पाटलांच्या जीविताला जर काही झालं तर या राज्यामध्ये या राज्यकर्त्यांना ते परवडणार नसेल. एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो. बर, निश्चित. खूप खूप धन्यवाद. आपल्याबरोबर आदित्य फत्तेपूरकर जी होते, करणजी होते, गणेश वाकेजी होते. या सगळ्यांवर चर्चा जी आता झालेली बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथंच थांबण्याची. नमस्कार.